रायगड माझ्याशी बोलतोय. एवढं कवितेचं नाव आहे की मी रायगड बोलतोय. आलास ये, तुझ्या हातात बाटल्या नाही दिसत, तू नाही का रे मित्रांसोबत किल्ल्यावर प्यायला बसत. आत्ताची तरुण पिढी व्यसनाधीन झालेली महाराजांना बघवणार नाही, म्हणून माझे महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. कानावर आलं माझ्या काल 2 मुलींवर बलात्कार झाला. कानावर आलं माझ्या काल 2 मुलींवर बलात्कार झाला आणि असला हा प्रकार तुमच्यासारख्यांनीच तर केला. पण तुमची न्याय व्यवस्था गुन्हेगारांचा चौरंगा करणार नाही, म्हणून माझे महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. जिजामाता सुद्धा हव्यात ना उत्तम संस्कार द्यायला. जिजामाता सुद्धा हव्यात ना उत्तम संस्कार द्यायला. पण संस्कार देत बसले तो वेळ नसेल त्यांच्याकडे मोबाईल बघायला. आत्ताची आई रामकृष्णाच्या गोष्टी कुठल्याच मुलांना सांगणार नाही, म्हणून माझे महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. ऐकलंय जगाचा पोशिंदा पण आजकाल सातबारे विकतोय. ऐकलंय जगाचा पोशिंदा पण आजकाल सातबारे विकतोय. कष्ट करायचे सोडून फ्लॅट मध्ये आरामात आयुष्य जगतोय. पण निष्ठावंत मावळे आता स्वराज्याला मिळणार नाही, म्हणून माझे महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. महाराजांची सुव्यवस्था, स्त्रियांबद्दलचा आदर तुम्ही सगळं विसरलात. महाराजांची सुव्यवस्था, स्त्रियांबद्दलचा आदर तुम्ही सगळं विसरलात. त्यांच्याच राज्यात राहून इतके कसे रे घसरलात. महाराज स्वतः जरी आले तरी तुम्ही काही सुधारणार नाही. महाराज स्वतः जरी सांगायला आले तरी तुम्ही काही सुधारणार नाही, म्हणून माझे महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. म्हणून माझे महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. धन्यवाद.